आपल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या विनंतीला मान देऊन एनसीडीसी यांच्याकडून आपल्या कारखान्याच्या मदतीसाठी 94 कोटी रुपयाची आर्थिक सहाय्य ज्यांच्या सरकार पुढे भांडण्यासाठी ज्यांच्याकडे जबाबदारी दिली होती, अनेक जण या कारखान्याला मदत मिळू नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते, पण तरीही सरकारशी भांडून सरकारचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आवाज उठवणारी जबाबदारी पार पाडून प्रशांतजी परिचारक साहेबांच्या त्यांच्या सरकारकडे भांडून त्या ठिकाणी 94 कोटी रुपयाची मदत या दामाजी सहकारी साखर कारखान्याला मिळवून दिली। त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने हा सत्कार सोहळा शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय शिवाजीरावजी काळुंगे सर, आजचे प्रमुख सत्कार मूर्ती प्रशांतरावजी परिचारक साहेब, या ठिकाणी उपस्थित ऊस पीक परिसंवादाचे प्रमुख वक्ते सुरेशजी माने पाटील, अरुणजी देशमुख, उपस्थित या कारखान्याचे चेअरमन शिवानंदजी पाटील साहेब, व्हाईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, या कारखान्याचे माजी चेअरमन शशिकांतजी बुगडे, उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक रामचंद्र नाना वाकडे, आदरणीय रामचंद्रजी जगतापदाजी, आदरणीय यादापजी माळी, आदरणीय रामकृष्ण नाना नागणे, उपस्थित पंचायत समितीचे विरोधी पक्ष नेते नितीनजी पाटील, भारतजी पाटील, अजितजी जगताप, या ठिकाणी उपस्थित दिनकर भाऊ मोरे, वामनराव माने, सुभाष माने सर, दिलीपरावजी चव्हाण, हरीशदादा गायकवाड, उपस्थित सर्व दामाजी सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय संचालक मंडळ, उपस्थित कल्याणरावजी रोकडे, या मंगळवेढा तालुका आणि पंचक्रोशीतून आलेल्या सर्व या संस्थेवरती नितांत प्रेम करणारे सर्व वडीलधारी शेतकरी सभासद, उपस्थित कर्मचारी बंधू, उपस्थित पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, पाऊस पडतोय आणि पावसात त्या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय आणि पावसात भिजणं आजकाल शुभ मानलं जातं। त्यामुळे या होणाऱ्या पावसातल्या कार्यक्रमाचा मंगळवेढ्यातल्या आणि तमाम मायबाप जनतेला भविष्य काळातला शुभ संकेत आहे आणि या दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या आदरणीय संस्थापक मारवाडी वकील साहेब असतील, रतनचंद शाह शेठजी असतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे स्वर्गीय शरणू काका असतील, रामचंद्र नाना असतील किंवा यादप्पा माळी साहेब असतील किंवा या मंचावरील अनेक ज्येष्ठ माणसांनी या मंगळवेढा भागातल्या शेतकऱ्यांच्यासाठी भविष्यातल्या पिढीसाठी त्या ठिकाणी 1985 पासूनचा प्रयत्न करून या दामाजी सहकारी साखर कारखान्याची बंधून त्या ठिकाणी निर्मिती केली आणि पहिला गळीत हंगाम 1991-92 ला त्या ठिकाणी पहिला गळीत हंगाम पार पाडून शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी भविष्य काळाची पिढी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचं नंदनवन केलं पाहिजे या भूमिकेतून त्या ठिकाणी अनेक या तालुक्यातल्या ज्येष्ठ मंडळींनी या ठिकाणी प्रयत्न केले। 91-92 पासूनच्या सुरुवातीच्या काळापासून ते त्यानंतरचा मारवाडी वकील साहेबांचा कार्यकाळ असेल, त्यानंतर स्वर्गीय शरणू काकांचा कार्यकाळ असेल किंवा 2011 ला बंधूंनो त्या ठिकाणी भारत नानांच्या नेतृत्वाखाली 2011 ते 2016 या 5 वर्षाच्या कार्यकाळाचा आलेख असेल किंवा या कारखान्याच्या कामाची पद्धत तुम्ही जवळून बघितली आहे, अनुभवली आहे बंधूंनो या ठिकाणी। आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीत मारवाडी वकील साहेब असतील
किंवा आदरणीय काकांच्या मार्गदर्शनाखाली इथल्या कर्मचारी बंधूंनी देखील प्रतिकूल परिस्थितीत अनेक या साखर कारखान्याच्या चढ उतारामध्ये तितकीच ताकद तितकीच मदत त्या ठिकाणी इथल्या प्रत्येक कर्मचारी बांधवांनी देखील सहकार्य करण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली। आणि म्हणून 2011ला नानांच्या नेतृत्वाखाली पॅनलला संधी दिल्यानंतर त्या ठिकाणी चेअरमन म्हणून आदरणीय नंदकुमार पवार दादा असतील, त्यानंतर आदरणीय काळुंगे सर असतील आणि त्यानंतर आदरणीय शशिकांतजी बुगडे साहेबांनी या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करत असताना खुलं सभासदत्व देण्याची भूमिका या ठिकाणी व्यक्त केली आणि मागेल त्याला सभासदत्व देणं या मंगळवेढा तालुक्यातल्या कोणत्याही शेतकऱ्याला या साखर कारखाना त्या ठिकाणी माझ्या मालकीचा वाटलं पाहिजे यासाठी खुलं सभासदत्व देण्याची भूमिका त्या 5 वर्षाच्या काळात त्या ठिकाणी पार पाडली। आणि पार पाडत असताना त्या ठिकाणच्या कार्यकाळात या तिन्ही चेअरमन असेल आणि त्या काळच्या संचालक मंडळाने बंधूंनो काम करत असताना अगोदरच्या अनेक प्रसंगाला काका त्या ठिकाणी तोंड देत होते। त्यावेळी कर्मचारी बंधूंचा 29 महिन्यातला 50% रक्कम काकांच्या माध्यमातून दिली गेली होती, परंतु राहिलेली 50% रक्कम त्या 5 वर्षाच्या काळात चेअरमन आणि संचालक मंडळाच्या माध्यमातून पूर्ण देण्याची त्या ठिकाणी कायम परंपरा पार पाडली। आणि या कर्मचारी बंधूंना जितकं त्या ठिकाणी सभासदत्व आणि त्या ठिकाणी कर्मचारी बंधू हे रथाची 2 चाकं असतात, म्हणून कामगार बंधूला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडली। 5 वर्षाचा कार्यकाळ काम करत असताना चांगल्या पद्धतीचा क्रशिंग असेल किंवा 2016च्या बंधूंनो निवडणुकीमध्ये 16ला सत्तांतरण झालं आणि सत्तांतरामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना बुगडे साहेबांनी संचालक मंडळाला मी आता त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही सत्तांतरण झाला आणि पद सोडत असताना या साखर कारखान्याच्या गोडाऊन मध्ये त्या दरम्यान बंधूंनो 3,20,000 क्विंटल